कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। राज्यात आता पहिलीपासून इंग्रजी बरोबर हिंदी ही सक्तीची राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी। हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर राज ठाकरे संतापले। मनसे हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, आता संघर्ष अटळ, राज ठाकरे यांचं ट्विट। महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, मात्र मराठी सोबतच राष्ट्रभाषा हिंदीही आली पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पाप झाकण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचा आवाज चोरला, नकली टोळीला कुणीही स्वीकारणार नाही, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल। धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेल्यामुळे चांगली वाणी बंद पडलीये, मुंडेंच्या हातून समाज कल्याण घडावं, सर्वांनी मिळून प्रार्थना करा, नामदेव शास्त्री यांचं विधान। भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी मशिदीमध्ये घुसून गोंधळ घातल्याचा आरोप, पुण्याच्या मशिदीमधील व्हिडिओ समोर, मेधा कुलकर्णींना अटक करा, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी। सौगंध महमद की मंदिर वही बनाएंगे, संत शेख महमद मंदिराच्या जीर्णोद्धारावरून बंडा तात्यांचं विधान, तर जीर्णोद्धाराला शेख महमद महाराजांचे वंशज अमीन शेख यांचा विरोध। अकोल्यामध्ये पालिकेतील पाणी पुरवठा कार्यालयामध्ये ठाकरे गटाकडून तोडफोड, मलकापूर भागात 10 दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक संतप्त। सुप्रीम कोर्टाकडून वक्फ सुधारणा कायद्याला 7 दिवसांचा ब्रेक, केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर द्यावं लागेल, 5 मे रोजी पुढील सुनावणी, निकाल येईपर्यंत वक्फ बोर्डावर जैसे थे स्थिती। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित, काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे रविवारी देणार पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, सोमवारी संग्राम थोपटे यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना, पुढील विधानसभेला ठाकरेंचे 5ही आमदार निवडून येणार नाहीत, नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। पत्रकार परिषदेला चंद्रकांत खैरे का नाही तसा प्रश्न विचारताच अंबादास दानवे पत्रकारांवरच भडकले। आज संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्नावर ठाकरे गटाने पत्रकार परिषद आयोजित केली होती। घाटकोपरमध्ये मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाकडून अपमानकारक वागणूक, मनसेचा आरोप। मी 22व्या वर्षी सफारी गाडीतून फिरायचो, मला चोऱ्या माऱ्या करायची गरज नाही, लग्नातील भांडणावरून माझ्यावर केस टाकली होती, मंगळसूत्र चोरीच्या आरोपांवर पडळकर यांचं उत्तर। पुण्यातील नामांकित चितळे बंधू मिठाईवाले यांची फसवणूक, चितळे बंधूंचं नाव वापरत दुसऱ्याच बाकरवडीची विक्री, चितळे स्वीट होमवर पुणे पोलिसांनी नोंदवला गुन्हा। पुणे सातारा महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी, कारच्या खिडक्यांमधून बाहेर निघत डान्स केल्याचा प्रकार समोर, नवले ब्रिज ते कात्रजच्या नवीन बोगद्यादरम्यान सुरू होता प्रकार। बीडमध्ये गुंडांचा आणखी एक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, 4 चाकीमध्ये डिझेल भरल्यानंतर पैसे न देताच गुंडांनी ठोकली धूम। दुचाकीवरून गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून एकाला मारहाण, नाशिकच्या सिन्नर गुरेवाडी फाट्यावरील प्रकार, संबंधित इसमाच्या विरोधात पशुसंरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल। पुढील 24 तासामध्ये विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता, वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा हवामान खात्याचा अंदाज, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता। एमपीएससीने राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली, 26 आणि 17 एप्रिलला होणारी परीक्षा आता 27, 28, 29 मे रोजी होणार, आयोगाची माहिती। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।